पवार गटाकडून राष्ट्रवादीची बदनामी केली जाते, त्यासाठी पेड पॅकेज दिलं गेलं असा गंभीर आरोपही सुनील तटकरेंनी केला। तो आरोप शशिकांत शिंदेंनी फेटाळून लावला। आपण म्हणताय ती एकवाक्यता, आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच होता. पेड काही चालू आहे। त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे किंवा मग 2 नंबरला प्रफुल्ल पटेल। हे जे काय जोडलं जात आहे, आता अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, पहिल्या दिवशी मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी बारामतीला घोषित केलं सीआयडीची इन्क्वायरी। त्या खात्याचे मंत्री राम नाईक आणि मुरलीधर मोहोळ बारामतीला आले, तिथेच त्यांनी ती स्वायत्त संस्था आहे त्याची चौकशी घोषित केली। मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी, पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली। आता करून झाली, पण सोयीस्कररित्या जर काय आम्हाला टार्गेटच करत असेल पेड कॅम्पेन ठेवून, तर मग हे सारखं सुरूच राहिलं। कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली, अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे। मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने त्यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो याचा त्यांनी शोध घ्यावा। मित्रपक्षाच्याकडं आपण तशा असलेल्या काही घटना बघितल्या, त्याचं उत्तर त्यांनी शोधावं। आमचा काही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना डॅमेज करण्याचा कुठलाही वाईट हेतू आमचा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।